पैशांचे मानसशास्त्र. तुम्हाला माहीत आहे का, पैसा फक्त गणित नसून तो खूप वैयक्तिक आणि भावनिक असतो. तुमचे वैयक्तिक अनुभव हे जगातल्या पैशाबाबतच्या एकूण अनुभवांपैकी कदाचित 0.00000001% असतील, पण तेच 80% ठरवतात की तुम्ही पैसा आणि जगाकडे कसे पाहता. आपले अनुभव आपल्या पैशाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार देतात. आपले बालपण, संस्कृती, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक अनुभव हे सगळे मिळून आपल्या पैशाविषयीच्या विचारांवर प्रभाव टाकतात. यामुळे आपण अनेकदा चुकीच्या समजुती करून आर्थिक निर्णय घेतो. भावना आर्थिक निर्णय घडवतात. गणित आणि आकड्यांपेक्षा भीती, लोभ, अहंकार, असुरक्षितता अशा भावना आपल्या पैशाविषयीच्या वर्तनाला चालना देतात. अनेक वेळा या भावनांमुळे आपण आपल्याच हिताच्या विरुद्ध निर्णय घेतो. योग्य निर्णय घेण्यासाठी या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पैशांचे मानसशास्त्र समजण्यासाठी काही मुख्य मुद्दे. 1. बचत अत्यंत महत्त्वाची आहे. उत्पन्न किती आहे यापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे. संपत्ती निर्माण होण्यामागे उत्पन्न किंवा गुंतवणुकीवरील परतावा फारसा कारणीभूत नसतो, तर बचतीचे प्रमाण जास्त महत्त्वाचे असते. बचत ही सवय आहे, रकमेवर नाही. नियमितपणे उत्पन्नाचा काही भाग वाचवण्याची सवय लावणे सर्वात आवश्यक आहे. थोडीशी रक्कमही सातत्याने वाचवली तर ती कालांतराने मोठ्या प्रमाणात वाढते. उत्पन्न म्हणजे संपत्ती नाही. जास्त कमावणारे पण सगळेच खर्च करणारे लोक यशस्वी नसतात. कमी उत्पन्न मिळवूनही सातत्याने बचत करणारे लोक जास्त सुरक्षित असतात. खरी प्रगती उत्पन्न आणि खर्च यातील फरकात असते. 2. चक्रवाढ म्हणजे संपत्ती निर्माण करण्याची जादू. चांगली गुंतवणूक म्हणजे सतत योग्य निर्णय घेणे नव्हे, तर मोठ्या चुका टाळणे आहे. वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जितक्या जास्त काळ गुंतवणूक वाढू दिली जाते, तितका चक्रवाढीचा परिणाम जास्त होतो. त्यामुळे लवकर सुरुवात करणे आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवणे आवश्यक आहे. सातत्य हे टायमिंगपेक्षा महत्त्वाचे आहे. बाजार कधी वर जाईल किंवा खाली येईल हे ओळखण्यापेक्षा सातत्याने समजूतदारपणे गुंतवणूक करणे आणि मोठ्या चुका टाळणे फायदेशीर ठरते. यशस्वी चक्रवाढीसाठी महत्त्वाचे घटक. 1. लवकर सुरुवात करणे. परतावे पुन्हा गुंतवणे. फी आणि कर कमी ठेवणे. गुंतवणूक विविध क्षेत्रांत पसरवणे. बाजार खाली गेला तरी घाबरून विक्री न करणे. 3. समजूतदार आर्थिक उद्दिष्टे दीर्घकाळ यश देतात. संपत्तीचा सर्वोच्च प्रकार म्हणजे रोज सकाळी उठून स्वतःला म्हणता येणे, आज मी जे हवे ते करू शकतो. मितव्ययिता ही दीर्घकाळ आर्थिक आरोग्याचं रहस्य आहे. वास्तववादी आणि साध्य होणारी आर्थिक उद्दिष्टे ठेवली तर यश जास्त काळ टिकते. अवाजवी संपत्तीच्या मागे धावणे किंवा फार मोठा धोका घेणे अनेकदा नुकसानकारक ठरते. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पर्याय नव्हे, तर अतिरेक आहे. खरी संपत्ती म्हणजे महागड्या वस्तू विकत घेण्याची ताकद नव्हे, तर आपला वेळ आणि ऊर्जा कशी वापरायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. पैशाचा उद्देश फक्त जमवणे नसून त्याचा वापर अर्थपूर्ण जीवन घडवण्यासाठी करणे हा आहे. 4. नशीब आणि धोका यांचा आर्थिक निकालांमध्ये मोठा वाटा असतो. काहीही तितके चांगले किंवा वाईट नसते जितके ते दिसते. योगायोगाची भूमिका मान्य करा. मेहनत आणि शहाणे निर्णय महत्त्वाचे असले तरी यशामध्ये नशिबाचा मोठा वाटा असतो. हे समजल्याने यशात नम्रता आणि अपयशात धैर्य टिकवता येते. प्रत्येक निकाल फक्त वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून नसतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. धोका व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. आर्थिक बाजारपेठामध्ये आणि जीवनात अनिश्चितता असते, म्हणूनच धोका कमी करणे हे नफ्याइतकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये गुंतवणूक विविध क्षेत्रांत करणे, आपत्कालीन निधी तयार ठेवणे, विमा संरक्षण घेणे आणि अनावश्यक जोखमींपासून दूर राहणे यांचा समावेश होतो. धोका व्यवस्थापनासाठी धोरणे. 1. गुंतवणूक विविध साधनांत विभागणे. 2. पुरेशा विमा कवच ठेवणे. 3. आपत्कालीन निधी तयार करणे. 4. उच्च व्याजदराचा कर्जांपासून दूर राहणे. 5. आर्थिक योजना नियमितपणे तपासणे आणि बदलणे. खरी संपत्ती ती आहे जी दिसत नाही, जी तुम्ही दाखवत नाही. संपत्ती म्हणजे न घेतलेल्या गाड्या, न विकत घेतलेले हिरे, न घातलेली घड्याळे, न घेतलेले कपडे आणि न केलेला फर्स्ट क्लास अपग्रेड. खरी संपत्ती अनेकदा अदृश्य असते. महागड्या कार, आलिशान वस्तू किंवा दिखाऊ जीवनशैली या नेहमी खरी सुरक्षितता दाखवत नाहीत. खरी संपत्ती म्हणजे तुमच्या मालमत्ता, बचत आणि आर्थिक सुरक्षितता जी लगेच दिसत नाही. विलंबित समाधान संपत्ती निर्माण करतं. लगेच खर्च करण्याऐवजी दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी संयम ठेवणारे लोक खरी संपत्ती निर्माण करतात. ही शिस्त भविष्यात उत्पन्न देणारी आणि सुरक्षितता देणाऱ्या मालमत्ता जमवण्यास मदत करते.
अदृश्य संपत्तीची उदाहरणं: व्यवस्थित फंड केलेलं निवृत्ती खातं, विविध क्षेत्रातील गुंतवणूक पोर्टफोलिओ, मोठ्या प्रमाणात आपत्कालीन बचत, फेडलेलं कर्ज आणि गहाण. आर्थिक संकटांवर ताण न घेता मात करण्याची क्षमता. थोडक्यात, खरी संपत्ती म्हणजे स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि शिस्त, जी नेहमी डोळ्यांना दिसत नाही. 7. खरी आर्थिक यशस्वीता म्हणजे जेव्हा हवे तेव्हा, जसे हवे तसे, ज्या लोकांसोबत हवे तसे, कितीही काळ करण्याची क्षमता असणे हेच खरे धन आहे. तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा, जसे हवे तसे, ज्या लोकांसोबत हवे तसे, कितीही काळ करण्याची क्षमता असणे हेच खरे धन आहे. स्वातंत्र्य हेच सर्वोच्च चलन आहे. आर्थिक यश पैशांच्या प्रमाणावर नव्हे, तर त्यातून मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर मोजलं पाहिजे. पैसा हे साधन आहे, ध्येय नाही. खरी संपत्ती म्हणजे पर्याय निर्माण करण्याची क्षमता आणि मानसिक शांती मिळवणे, वस्तू जमवणे नव्हे. आर्थिक स्वातंत्र्याचे पैलू: आवडीच्या कामाची निवड करणे, गरजेपोटी नव्हे. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची मोकळीक. स्वतःचे छंद आणि आवडी जोपासणे, आर्थिक बंधनांशिवाय. नोकरीत बदल किंवा जोखीम घेण्याची हिंमत, आर्थिक संकटाची भीती नसताना. मूलभूत गरजा आणि भविष्य सुरक्षित असल्याची खात्री. 8. नियोजन महत्त्वाचे आहे, पण अनपेक्षितासाठी तयार रहा. प्रत्येक योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ती योजना अपेक्षेप्रमाणे न होण्याची शक्यता गृहीत धरणे. लवचिकता हीच आर्थिक सुपरपॉवर आहे. नियोजन करणे गरजेचं आहे, पण त्यात बदल करण्याची क्षमता अधिक महत्त्वाची आहे. अनिश्चिततेला सामोरे जा. भविष्य नेहमीच अनिश्चित असतं, त्यामुळे मजबूत आर्थिक रणनीतीमध्ये आकस्मिक निधी, विविध गुंतवणूक आणि अनेक उत्पन्नाचे स्रोत असणे गरजेचं आहे. आर्थिक लवचिकतेसाठी धोरणे: भरपूर आकस्मिक निधी मांडणे, रोजगार क्षमता वाढवण्यासाठी विविध क्षिलनी विकसित करणे, अनेक उत्पन्नाचे स्रोत तयार करणे, जास्त निश्चित खर्चाच्या जबाबदाऱ्या न घेणे, नियमितपणे योजना तपासणे आणि बदलणे. 9. वेगळ्या परिस्थितीतील लोकांचे आर्थिक सल्ले आंधळेपणाने पाळू नका. पैशाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा वेळेचा कालावधी समजावून घेणे आणि वेगळा खेळ खेळणाऱ्यांच्या कृतींनी प्रभावित न होणे. आर्थिक निर्णयांमध्ये संदर्भ महत्त्वाचा आहे. एका व्यक्तीसाठी योग्य असलेली गोष्ट दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे नाही. स्वतःचा आर्थिक खेळ समजावून घ्या. आपल्या ध्येयानुसार, जोखीम सहनशीलतेनुसार आणि कालावधीनुसार रणनीती तयार करणे योग्य आहे. वैयक्तिक आर्थिक रणनीतीसाठी विचार करावयाचे घटक: वय आणि करिअरची अवस्था, अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येये, कौटुंबिक परिस्थिती आणि जबाबदाऱ्या, जोखीम घेण्याची क्षमता आणि वैयक्तिक मूल्ये, सध्याची मालमत्ता आणि देणी. 10. समाधान हेच अंतिम आर्थिक ध्येय आहे. जे तुमच्याकडे आहे आणि गरजेचे आहे, ते धोक्यात घालून जे नाही आणि गरजेचेही नाही ते मिळवण्यात काही अर्थ नाही. पुरेसे हेच खरे बळ आहे. पुरेसे कधी आहे हे ओळखणे आर्थिक आणि वैयक्तिक समाधानासाठी आवश्यक आहे. कृतज्ञता संपत्ती वाढवते. जे आधीच आहे त्याचे कौतुक केल्याने सतत अधिकाच्या मागे धावण्यापेक्षा अधिक समाधान मिळते. आर्थिक समाधान विकसित करण्याचे मार्ग: आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल नियमित कृतज्ञता व्यक्त करणे, स्वतःसाठी पुरेसे लाईफस्टाईल आणि संपत्तीची व्याख्या करणे, भौतिक वस्तूंवर ऐवजी अनुभव आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करणे, वैयक्तिक मूल्यांची जुळणारी आर्थिक ध्येय तयार करणे, भविष्याची योजना करताना वर्तमानात आनंद घेणे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तेही सांगा. कारण वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन हीच आहे रीडर्स क्लब मराठीची ओळख. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमचा सहभागच आहे आमची प्रेरणा. धन्यवाद.